जगातील सर्वात कर्जबाजारी देश कोणते? चला तर मग बघूया. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात जास्त कर्जबाजारी असलेले 5 देश कोणते आहेत आणि त्यांनी इतकं कर्ज का घेतलं हे सगळं आपण मराठीत सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 1 जपान. जगातील सर्वात कर्जबाजारी देश म्हणून जपान पहिल्या क्रमांकावर आहे. जपानचे कर्ज हे त्याच्या GDPच्या सुमारे 260% पेक्षा जास्त आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक विकासासाठी आणि सामाजिक योजना राबवण्यासाठी जपानने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं. तसेच निवृत्त झालेल्या नागरिकांसाठी आरोग्य व निवृत्ती वेतन यावर होणारा खर्च हे देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज वाढण्यामागचं कारण आहे. सरकारला देशातील आर्थिक वृद्धी चालू ठेवण्यासाठी सतत गुंतवणूक करावी लागते. नंबर 2 ग्रीस. ग्रीस हा युरोपमधील एक लहान देश असला तरी आर्थिक संकटांमुळे त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. 2008च्या जागतिक आर्थिक मंदीमुळे ग्रीसची अर्थव्यवस्था कोलमडली आणि त्यानंतर त्यांनी IMF, युरोपियन युनियन आणि इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं. त्यांच्या GDPच्या तुलनेत त्यांचं कर्ज सुमारे 180% पेक्षा अधिक आहे. सरकारी खर्च, कर संकलनातील अपयश आणि भ्रष्टाचार यामुळे ग्रीसची कर्जबाजारी स्थिती निर्माण झाली. नंबर 3 इटली. इटली हा युरोपमधील आणखी एक देश आहे जो प्रचंड कर्जात आहे. त्यांचं सरकारी कर्ज GDPच्या सुमारे 140% पेक्षा अधिक आहे. इटलीमध्ये आर्थिक वाढ संथ आहे आणि बेरोजगारीची समस्या देखील मोठी आहे. सरकारकडून सामाजिक कल्याण योजनांवर मोठा खर्च केला जातो आणि आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करण्यास राजकीय इच्छाशक्ती कमी आहे. यामुळे त्यांच्या कर्जात सातत्याने वाढ होत आहे. नंबर 4 पोर्तुगाल. पोर्तुगालनेही ग्रीसप्रमाणे 2008 नंतर मोठं आर्थिक संकट पाहिलं. त्यांना देखील आंतरराष्ट्रीय संस्थानांकडून मदत घ्यावी लागली आणि त्यासाठी कर्ज घ्यावं लागलं. सध्या पोर्तुगालचं कर्ज GDPच्या सुमारे 120%च्या आसपास आहे. सरकारी खर्च, सामाजिक सेवा आणि कमजोर निर्यात या गोष्टींमुळे त्यांचं कर्ज वाढलं आहे. त्यांनी काही आर्थिक सुधारणांची सुरुवात केली असली तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. नंबर 5 अमेरिका. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला अमेरिका देखील अत्यंत मोठ्या कर्जात आहे. सध्या अमेरिकेचं सरकारी कर्ज हे $33 ट्रिलियन आसपास असून त्यांचं GDPच्या तुलनेत कर्ज 120%च्या आसपास आहे. सामाजिक सुरक्षा, आरोग्य सेवा, लष्करी खर्च आणि आर्थिक प्रोत्साहन योजना यामुळे अमेरिकेचं कर्ज दिवसेंदिवस वाढत आहे. एवढं कर्ज असूनही डॉलर हे जागतिक चलन असल्यामुळे इतर देशाच्या तुलनेत अमेरिकेवर जास्त विश्वास ठेवतात. या देशांनी आर्थिक विकास, सामाजिक सेवा आणि जागतिक संकटांमधून सावरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं आहे. परंतु दीर्घकालीन दृष्टीने पाहिलं तर इतकं मोठं कर्ज आर्थिक धोका निर्माण करू शकतं. त्यामुळे प्रत्येक देशाला आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त पाळणं गरजेचं आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.